दिनांक 21/7/2025 रोजी पहाटे 3च्या दरम्यान अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्हास गोपनीय माहिती मिळाली की गोगदळ हगदळ शहरात रोडवर काही इसम संशयास्पदरित्या फिरत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रगस्तचे कर्मचारी तानाजी आरवडवाड, त्याचप्रमाणे डीबी टीमचे इतर 2 कर्मचारी तसेच PSI श्रीमंगल यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले असता त्या ठिकाणी 5 लोक दबा धरून बसले होते। त्यांना आम्ही नावगाव विचारले असता त्यांनी अनिल शेषराव शिंदे, गजानन अण्णा शिंदे, अनिल अण्णासाहेब शिंदे, रवी भास्कर पवार तसेच संजय विठ्ठल धोत्रे हे सर्वजण राहणार पाथरी जिल्हा परभणी येथील होते। त्यांना इथे का फिरत आहेत या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सविस्तर किंवा इथे येण्याचं कारण व्यवस्थित सांगू शकले नाहीत। त्यांच्या हालचालीनं आम्हाला काही संशयास्पद वाटलं, त्यामुळे त्यांची आम्ही अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एक सत्तूर, चटणीपूड तसेच घरफोडी करण्यासाठी जे कटर वापर करतात ते असे कटरचे साहित्य मिळाले। त्यामुळे आमची खात्री झाली की त्यांनी दरोडा टाकण्याची पूर्व तयारी करून आलेले आहेत। त्यामुळे त्यांना आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं। त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी या ठिकाणी कोणता तरी अनुचित प्रकार किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने आले होते, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते अशी आमची खात्री झाल्याने त्यांना अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 516/2025 BNS 310-4 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। लागलीच 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। इतर 2 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। 3 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांचा PCR माननीय न्यायालयाने आजपर्यंत मंजूर केलेला आहे। त्यांच्याकडे अजून आम्ही त्यांचे रेकॉर्ड पाहिले असता त्यातील इतर 2 आरोपीवर या अगोदर मोक्याचा प्रस्ताव गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि इतर त्या आरोपीवर सुद्धा घरफोडीचे 3-3, 4-4 गुन्हे दाखल आहेत, चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आता पुढील कारवाई करीत आहोत आणि पुढील तपास PSI श्रीमंगल करीत आहेत। या उद्देशाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की काही संशयास्पद रात्रीच्या दरम्यान जर इसम मिळून आल्यास त्यांनी तात्काळ डायल 112 ला कॉल करावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा। जय